महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रथम व्यासपीठ तसेच आलेले मान्यवर व उपस्थित सर्व सुजान श्रोतागण या सर्वांचं मी गुरु स्पिरिच्युअल हाऊस तर्फे सहर्ष स्वागत करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी आर्ट ऑफ विनिंग हे सेमिनार आयोजित करण्यामागे एक उदात्त हेतू दडलेला आहे। माझं प्रोफेशन पाहता की गेले जवळजवळ 18 वर्ष स्ट्रगल करत असताना बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा अडीअडचणी मला स्वतःला जाणवल्या, परंतु या सर्व अडीअडचणींवर मात करत करत एक स्वतःचा रस्ता, एक स्वतःचा मार्ग, एक स्वतःची दिशा, एक संधी म्हणतो ना आपण की संधी एक तर मिळत असते आयती, दुसरं म्हणजे संधी मिळवायची असते। तर संधी मिळवणे, संधी मिळणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संधी निर्माण करणे, ह्या 3 गोष्टी आहेत। यामध्ये मला पहिली गोष्ट, संधी आयती मिळाली कधीच नाही। कदाचित परमेश्वरांनी तसं करून पाठवलं असेल माझ्या बाबतीत काही, तर संधी मिळाली नाही। दुसरं म्हणजे संधी मिळवत गेलो की जे जे काही मला यशापर्यंत पोचायचं होतं म्हणून संधी मिळवत गेलो आणि आज आपल्यासाठी संधी निर्माण करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गेले 5 वर्ष सल्लागार म्हणून मी काम करतोय। यामध्ये लोलकशास्त्र, ज्याला आपण डाउजिंग म्हणतो, डाउजिंग एक्सपर्ट म्हणून ओळखलं जातं, वास्तू कन्सल्टन्सी, ज्योतिष कन्सल्टन्सी यामध्ये सुद्धा मला ओळखलं जातं। आणि सल्लागाराचं काम करत असताना घरापासून ते म्हणतो ना आपण रिलेशन, बिझनेस, मैत्री असो किंवा फॅमिलीमधले कुठले प्रॉब्लेम असो, करिअर गायडन्ससाठी अनेक विद्यार्थी येतात, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला जाणवलं की अरे, लोकांना देण्यासारखं भरपूर काही आहे आणि ज्याच्यासाठी आज लोक झगडतायत, आज त्यांना संधी मिळत नाही शकलो कोणासाठी, तर यापेक्षा चांगली गोष्ट नाही ह्याची मला जाणीव झाली। आज राजेश अगरवालांसारखे आपण इथे बघितलं की प्रतिभावंत, की ज्यांना 102 देशामध्ये फॉलो केलं जातं, की असं एक व्यक्तिमत्व आज या व्यासपीठाला लाभणार आहे। आणि यांना ऐकण्यासाठी उपस्थित जो श्रोतागण आहे, हा आम्हाला मिळवण्यासाठी सुद्धा मी एक आयडिया केली। आपण जी पासेस घेऊन जे आलात ते याबद्दल मी फ्री जरी असले तरी मी पुन्हा सुरुवातीलाच मी आपली क्षमा मागतो, परंतु पासेसची सिस्टीम यासाठी केली होती आपण की मला त्यासाठी चाळणी लावायची होती। चाळणी म्हणतो की गाळण आपण कुठली लावली की आपल्याला एक सुजान श्रोतागण मिळतो आणि बरोबर ते पासेस घेण्यासाठी एक तडपड असते की या कार्यक्रमाला मला जायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत, की त्याची जी कदर म्हणतो, किंमत म्हणतो, करणाराच श्रोतागण फक्त इथे आलेला आहे। म्हणून मी प्रथम आपण उपस्थित सर्व श्रोतागणांना एक नम्र अभिवादन करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संधी आज मी तुम्हाला उपलब्ध करून दिली, यामध्ये माझ्या घरच्यांचा, माझ्या मित्रांचा, परत माझ्या सद्गुरूंचा हा फार मोठा आशीर्वाद मला लाभलेला आहे। तर हे करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ज्या ज्या व्यक्तींची मदत झाली त्यांचं मी विशेष आभार मानू इच्छितो। सुरुवातीला समर्पित सेवा प्रतिष्ठान, तसेच समर्पित सेवा प्रतिष्ठानचे माननीय अजय शाहीर, आमचे मित्र अशोकजी तिडके, महेशजी शिंदे, श्वेताजी आणि आणखीनही काही जे मान्यवर आहेत की यांची मला मदत या ठिकाणी लाभली आणि त्यांच्यामुळे आज आपण हा इथे कार्यक्रम करू शकत असतो। तर यासाठी मी एवढंच सांगेल की हा कार्यक्रम कुठल्याही पद्धतीने आपण विसरून जाण्यासारखं तर नक्कीच नाहीये। तर आज इथून काहीतरी घेऊन जाल, चुकीचं असेल तर ते मी स्वीकार करतो आणि जर यातलं काही चांगलं मिळणार असेल तो माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद समजून आपण ग्रहण करावा। एवढेच 2 शब्द बोलतो।
आणि आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू.